तर आज आम्हाला जायचं होतं कोल्हापूरला बापडग्यामध्ये. आमच्या मंडळाच्या गणपतीचं कलर काम राहिलेलं, म्हणून सगळ्यांनी प्लॅनिंग केलेलं मूर्तीला कोणता कलर द्यायचा ते सांगायला जायचं. मग सगळ्या कार्यकर्त्यांनी घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि बाहेर पडल्या पाऊस चालू झाला. मगापासून 1 तासभर पाऊस नव्हता आणि आम्ही बाहेर पडल्यावर पाऊस चालू झाला. मग थोड्या वेळानंतर पाऊस कमी आला आणि मग आम्ही बाहेर पडलो आणि लगेच बापड कॅम्पामध्ये पोहोचलो. आपली कार्यकर्ती मागं राहिलेली म्हणून आम्ही जरा गणपती बघायला गेलो आणि आपले एडिटर व्हिडिओ करायला लागले आणि पार्थनं मामांची जरा मदत केली. थोडा वेळ गणपती बघून झाल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांचं आगमन झालं आणि आपल्या गणपतीचं कलर सांगून आपण तावडे अड्ड्याला आलो. तावडे अड्ड्याला कोल्हापूरच्या राजाचं आगमन होणार होतं. मग आम्ही घरी जाऊन फ्रेश होऊन परत तावडे अड्ड्यावरती आगमन सोहळा पाहण्यासाठी आलो. भरपूर गर्दी झालेली, मेन रोड वरून कोणाला खाली सोडत नव्हते, त्यामुळे आम्हाला गाड्या थांबवत वरच्या साईडनं जायला लागलं. मेन चौकात जाईल तसं गर्दी भरपूर वाढत चाललेली. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला बघण्यासाठी अख्खं कोल्हापूर एकाच ठिकाणी जमलेलं.